नमस्कार शेतकरी मित्रांनो. मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये काही जिल्ह्यांना पीक विम्याचं वाटप पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे. मागच्या 1 ते 2 दिवसामध्ये माझे व्हिडिओ आले नाही, म्हणजेच जी काय अपडेट तुम्हाला द्यायची होती काही टेक्निकल कारणांमुळे ती अपडेट नाही देता आली, त्याबद्दल क्षमस्व. व तुम्हाला अत्यंत चांगली न्यूज सांगायची म्हणजे हिंगोलीमध्ये वसमत व कळमनुरी या 2 तालुक्यांना काल 4 वाजल्यापासून पीक विम्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे. त्यामध्येच बघा, म्हणजेच 10 एप्रिल रोजी संध्याकाळी 4 पासून शेतकऱ्यांना मेसेज आलेले आहेत. तर अद्यापही काही शेतकऱ्यांना मेसेज हे आलेले नाही आहेत, म्हणजे त्यांचा पीक विमा अद्यापही जमा झालेला नाही आहे. हा व्हिडिओ खास त्या शेतकऱ्यांसाठी असणार आहे की तुम्हाला किती तारखेला तुमच्या खात्यावर उर्वरित जेवढे शेतकरी राहिलेले आहेत, म्हणजे जवळपास 80% शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा भेटलेला नाही हिंगोली जिल्ह्यामध्ये. तर तो कधी जमा होईल ह्या संदर्भात मी सविस्तरपणे अपडेट सांगणार आहे. त्याचबरोबर बघा, वसमत व कळमनुरीमध्ये देखील 80% शेतकऱ्यांना पीक विमा भेटला आहे, उर्वरित 20% शेतकऱ्यांना पीक विमा भेटलेला नाही आहे. त्यांची देखील अपडेट मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर कृपया व्हिडिओला अतिशय काळजीपूर्वक व शेवटपर्यंत बघा. याचमध्ये काही देखील बाकी परभणी व वाशिम इथल्या देखील काही शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप झालेलं आहे व तिथं काही शेतकरी 50% शेतकरी अद्यापही वंचित आहेत. त्यांची देखील अपडेट मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर कृपया व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्या अगोदरचं चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलमध्ये. जर चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तर हे करून घ्या, कारण ह्यासंबंधी जी काही तुम्हाला अपडेट येत राहते ती सर्वात फास्ट मी देण्याचा प्रयत्न करत असतो. तर चला, व्हिडिओला लाईक करा व चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका. तर बघा मित्रांनो, वसमत तालुक्यामध्ये जवळपास 96 गावांना पीक विम्याचं वाटप काल 4 वाजल्यापासून सुरू झाले. त्यामध्ये अजून टोटल गावांची संख्या पाहायला गेलं तर वसमत तालुक्यामध्ये 147 गावं हे व्हॅलिड आहेत, पात्र आहेत. या गावांना, उर्वरित गावांना अद्यापही रक्कम प्राप्त झालेली नाही. तर ती रक्कम बघा कधी प्राप्त होणार आहे तुम्हाला मी लगेच सांगणार आहे. त्याचबरोबर किती गावांना पीक विमा आता अद्याप जमा झालेला आहे. यामध्ये बघा, काही शेतकऱ्यांना रक्कम जास्त झाली आहे, कुणाला कमी जमा झालेली आहे, कुणाला 6,000 7,000 पीक विमा, कुणाला जास्त देखील आलेलं आहे कारण त्यांनी स्वतः क्लेम केले होते त्यांना. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांनी स्वतः क्लेम केला नव्हता, अशा शेतकऱ्यांना पीक विमा भेटलेला नाही आहे. तर बघा, यामध्ये जवळपास आता 96 गावं हे वसमत तालुक्यामधले व्हॅलिड होते, त्यांना पीक विमा भेटलेला आहे. तर त्यामध्ये आता आपण एक एक करून सर्व गावं देखील जाणून घेणार आहोत व पेंडिंगमध्ये जेवढी गावं राहिलीत मी त्यांची देखील अपडेट व्हिडिओच्यामध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला काळजीपूर्वक नक्की बघा. त्याचबरोबर बघा मित्रांनो, परभणी जिल्ह्यामध्ये देखील काही भागात पीक विमा वाटप झाला आहे. कुठे झाला आहे ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही, कारण या व्हिडिओमध्ये थोडेफार इतर जिल्हे आपण कव्हर करणार आहोत. परभणीसाठी म्हणजे पीक विम्याची संख्या, गावांची संख्या देखील मोठी आहे, म्हणून तो व्हिडिओ मी सेपरेटच आणणार आहे परभणी जिल्ह्याचा. उद्या तो व्हिडिओ तुम्हाला ते देखील भेटून जाईल. तर बघा, वसमतमध्ये 96 गावं हे आता हे झालेले आहेत. या 96 गावांना पीक विम्याचं वाटप हे गव्हर्नमेंटने सुरू केलेलं आहे. तर आपण एक एक करून सगळ्या गावांची आता यादी देखील पाहणार आहोत. तर चला आपण पाहूया. त्यामध्ये बघा, काही शेतकऱ्यांना पीक विमा 10,000च्या आतच जास्त करून भेटलेला आहे, कारण शेतकऱ्यांची संख्या व भूगर्भ क्षेत्र कमी असल्यामुळे एवडी कमी रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे. तर बघा, ह्यामध्ये आता पात्र गावं आपण आता 96 गावं आता आपण पाहून घेणार आहोत. आता वसमतमध्ये बघा, आडगावला पीक विमा भेटला आहे, त्यानंतर अगदादला भेटला आहे, त्याचबरोबर अकोलीला देखील पीक विमा भेटलेला आहे, त्यानंतर अंबरनाथ. आता बघा, ह्यामध्ये ह्या गावांची जी मी नावं सांगत आहे, या गावांपैकी देखील काही शेतकऱ्यांना रक्कम अद्यापही प्राप्त झालेली नाही आहे. त्याचं कारण देखील मी व्हिडिओच्या आता नाही पण शेवटी सांगणार आहे, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत बघावे लागेल. तर बघा मित्रांनो, आपण कंटिन्यू करूया. त्यानंतर आशेगावला भेटलेला आहे, त्याचबरोबर बाभुळगावला भेटला आहे, बगदादला भेटला आहे, त्यानंतर बाळेगावला भेटलेला आहे, त्याचबरोबर बारेपूरवाडी, त्यानंतर वसमत झाल्यानंतर भांडेगाव, भोगाव, भोरी, त्यानंतर बोराळा, बोरगाव खुर्द आणि बोरगाव बुद्रुक ह्या दोन्ही गावांना देखील भेटलेला आहे. त्याचबरोबर बघा, बोरी सावंत झाल्यानंतर ब्राह्मणगाव बुद्रुक आणि ब्राह्मणगाव खुर्द ह्या 2 गावांना भेटला आहे. त्यानंतर चांदगव्हाण, चिखली झाल्यानंतर चिंचोळी तर्फ सिंदूरसणा, त्यानंतर दाभाडी झाल्यानंतर दारेफळ, धर्मगाव, त्यानंतर धुळगाव, डिग्रस, त्यानंतर गिरगाव, त्यानंतर गोविंदपूर, त्यानंतर हट्टा, त्यानंतर हयातनगर, हिरडगाव, हिसेवडगाव, त्यानंतर हिवारा. तर बघा, यामध्ये आता हिरडगावची आता पाहायला गेलं तर शेतकरी संख्या खूप कमी आहे, म्हणजे पीक विम्याची रक्कम देखील एका शेतकऱ्याची आपल्याकडे अपडेट आलेली आहे. त्यामुळे त्यांना जवळपास 5,600च्या आसपासचा पीक विमा त्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे. त्यांचं बघा पाहायला गेलं तर
जमिनीचे क्षेत्र जास्त देखील नव्हतं व तेवढं कमी देखील मॉडरेट, जेवढं म्हणजे बाकी जिल्ह्यांमध्ये जेवढी आता रक्कम जमा होत आहे, म्हणजे काही जिल्ह्यांना रक्कम ही जास्त जमा होत आहे बघा. यामध्येच आता एक पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अपडेट सांगायची झाली ती म्हणजे धाराशिवचा देखील पीक विमा व बुलढाण्याचा आहे 2 पीक विम्याची देखील अपडेट आहे, ती पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर केली जाईल. तर बघा आपण व्हिडिओला कंटिन्यू करूया. त्यानंतर बघा हट्टा, त्यानंतर हयातनगर, हिरडगाव, त्यानंतर हिसे वडगाव, हिवारा खुर्द, त्यानंतर जवळा बुद्रुक आणि जवळा खुर्द, त्यानंतर जवळातर्फ बाभुळगाव, त्यानंतर जुनोना झाल्यानंतर कापगण. आता जुनोना देखील बघा इथली देखील शेतकरी संख्या खूपच कमी आहे व पीक विम्याची जेवढा मंजूर झालेला आहे तो देखील कमी आहे, कारण या भागामध्ये पाहायला गेलं तर नुकसान भरपाईचे तेवढे क्लेम शेतकऱ्यांनी केलेले नाही आहेत. त्यानंतर करंजाळा आहे, त्यानंतर करंजी, त्यानंतर कुडगाव, कावाठा, त्यानंतर कजमपूर, कंबाळा, त्यानंतर खांडेगाव, त्यानंतर खापरखेडा, त्यानंतर किन्होळा, कोनाटा, कोरटा, कोठारी, कोठारवाडी, त्याचबरोबर कुडाळा, कुपटी. तर बघा मित्रांनो एवढे गावं देखील सांगून आता ह्यामध्ये काही शेतकऱ्यांना म्हणजे गावामध्ये पाहायला गेलं तर 100% शेतकऱ्यांना पीक विमा हा भेटलेला नाही आहे. असं कशामुळे? कारण काही शेतकऱ्यांनी पाहायला गेलं तर स्वतः क्लेम केलेले नाही आहेत. त्याचबरोबर पीक विमा क्लेम करताना कुठेतरी प्रॉब्लेम फेस झाला, म्हणजे काहीतरी हे झालं, त्यामुळे तुम्हाला गव्हर्नमेंटमार्फत निधी तुमच्या खात्यावर जमा झालेला नाही. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना पीक विमा जमा झालेला आहे पण रकमेचा जमा झालेला मेसेज अद्याप आलेला नाही आहे. तर बघा मेसेज जे आला नाही त्या शेतकऱ्यांसाठी तुम्हाला मी सांगतो, ज्यांना मेसेज अद्याप हे आलेला नाही आहे, म्हणजे तुमच्या गावात रक्कम जमा झालेली, जिल्ह्यात झालेली पण तुमच्या खात्यावर अद्याप आलेली नाही, अशा शेतकऱ्यांसाठी एक सांगतो. बघा कधी नेटवर्कचा व बँकेचा देखील सर्व्हरचा इश्यू असू शकतो. त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे, तुम्ही एकदा बँकेत जर शक्य असेल तर तिथं देखील जाऊन या, किंवा बँकेत जर जाणं शक्य नसेल तर जवळचं आधार सेवा केंद्र आहे तिथं जाऊन एकदा थंब लावून तुम्ही तुमच्या बँकेची रक्कम एकदा चेक करून घेऊ शकता, म्हणजेच किंवा स्टेटमेंट काढून घ्या, त्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की रक्कम तुमच्या खात्यावर जमा झालेली आहे की नाही. तर बघा यामध्ये आपण कंटिन्यू करूया बाकीची गावं. त्यानंतर बघा कुरुंद्याला रक्कम जास्त भेटलेली आहे. त्यानंतर कुडाळा, त्यानंतर कुरुंदवाडी, त्यानंतर लोळेश्वर, महागाव, त्यानंतर मालवटा, मार्लापूर, मरसूळ झाल्यानंतर मरसूळवाडी, तांडा, त्याचबरोबर माटेगाव, त्यानंतर मुडी. आता माटेगाव पाहायला गेलं तर पूर्णा तालुक्यामध्ये देखील आहे आणि पूर्णा तालुक्याला अद्याप पीक विम्याचं वाटप हे सुरू झालेलं नाही आहे, म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये मोडतो पूर्णा तालुका. तर बघा त्यानंतर मुडी, त्यानंतर नागापूर, नहादला देखील पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे. नहादमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना मेसेज आलेले आहेत. 6,000, 5,000, 7,000च्या अलीकडेच रक्कम तिथे देखील आहे. तिथे नुकसान भरपाईचं क्षेत्र देखील जास्त प्रमाणात होतं, त्यानुसार रक्कम त्यांच्या खात्यावर आलेली आहे. त्यानंतर बघा पळसी, पांगरा शिंदे, त्यानंतर परंजा, त्यानंतर परळी, पाटेपूर, पिंपळा चौऱ्या व पिंपरी. तर पहा एवढ्या गावांना रक्कम अद्याप प्राप्त झालेली आहे. या व्यतिरिक्त जर वसमत तालुक्यामध्ये कोणाच्या खात्यावर रक्कम जमा झालेली असल्यास कृपया सांगण्याचं कर्तव्य देखील तुम्ही करा, म्हणजे बाकी तुमच्या शेतकरी बांधवांना देखील मदत होऊन जाईल. तर चला बाकीचे जेवढे पेंडिंग गावांची यादी आहे आपण ती उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत नमस्कार.